महाराष्ट्र पोलीस दलाच्या 65व्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून 8 चोरीच्या गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल मूळ मालकांना सन्मानपूर्वक परत करण्यात आला। त्यामध्ये सुमारे 20 तोळे सोन्याचे दागिने आणि 3 दुचाकींचा समावेश आहे। नागरिकांची सुरक्षा आणि विश्वास अबाधित ठेवणं हेच पोलीस दलाचं खरं उद्दिष्ट असल्याचं जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी सांगितलं। इचलकरंजी परिसरात घरफोडी, जबरी चोरी तसंच दुचाकी चोरीचे गुन्हे घडले होते। त्यापैकी काही गुन्हे उघडकीस आणत पोलिसांनी काही मुद्देमाल जप्त केला होता। शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीतील बस स्थानकातून चोरीला गेलेल्या एका महिलेचे दागिने, गावबाग हद्दीतील 3 दुचाकी आणि शहापूर हद्दीतील घरफोडीतील चोरी झालेले सोन्याचे दागिने अशा एकूण 8 गुन्ह्यातील 20 तोळे सोन्याचे दागिने आणि 3 दुचाकी मूळ मालकांना परत देण्यात आल्या। महाराष्ट्र पोलीस दलाच्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला। चोरीला गेलेला ऐवज परत मिळाल्यानं नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं। त्यामुळं नागरिकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक गुप्ता यांचा सत्कार केला। जनतेकडून मिळणारी शाबासकी हीच आमच्या कामाची खरी पोचपावती आहे, अशी भावना योगेश कुमार गुप्ता यांनी व्यक्त केली। यावेळी उपअधीक्षक विक्रांत गायकवाड, पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड, सचिन सूर्यवंशी, सुशांत चव्हाण, महेश चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद वायदंडे यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते।